माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुरुम शहरात विविध विकास कामांसाठी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने शहरात विकास कामांना गती आले असून शहराचे हरित व सुंदरतेकडे वाटचाल होत आहे। मुरुम नगर परिषदेवर गेल्या 3 वर्षांपासून प्रशासक असून प्रशासक काळात माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शहरातील मुख्य दुतर्फा रस्त्यासह वाडी वस्ती रस्ते, क्रीडांगण, खुले सभागृह, नगर परिषद कॉम्प्लेक्स, अनेक सामाजिक सभागृह, उद्यान, अधिकारी निवासस्थाने तसेच शहरांतर्गत वाडी वस्तीत पाणी पुरवठा, जलवाहिनी आदी कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाच्या नगर विकास विभाग व जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करून दिला होता। यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून इतर कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत। शहरातील दुतर्फा असलेल्या मुख्य मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा बसवेश्वर चौक पासून नगर परिषद व पोलीस ठाणे इथपर्यंत, दुभाजक पुढे लाकडी मशीन परिसर व डॉक्टर आंबेडकर शहर वाचनालयापर्यंत तसेच वाडी वस्तीत सिमेंट रस्ते बनवण्यात आले आहेत। दुभाजकांमध्ये मोठी झाडे लावली असल्याने शहर सुंदर व हरित दिसत आहे। महात्मा बसवेश्वर चौक परिसरात असलेल्या नगर परिषदेच्या मोकळ्या जागेत संरक्षक भिंती बांधून मध्यभागात क्रीडांगण तयार करण्यात येत आहे, तर त्याच्या समोरील बाजूस व्यावसायिकांसाठी कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू असून गाळे काढण्यात येत आहे। शिवाय त्याच्या मागील बाजूस खुले नाट्यगृहाच्या धर्तीवर खुले सभागृह बांधण्यात येणार आहे। नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यकाळात माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शहरातील विविध भागात सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन करून उद्घाटन केले होते। त्यातील काही सभागृहांची कामे पूर्ण झाली असून इतर सभागृहांची बांधकामे पूर्णत्वाकडे आहेत। तसेच आबालवृद्धांसाठी भव्य दिव्य उद्यानाची निर्मिती मुरुम शहरात होत आहे, त्याचे कामही प्रगतीपथावर आहे। शहरानजीक असलेल्या जागेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना राहण्यासाठी प्रशस्त अशी निवासस्थाने बांधण्यात येत असून ते काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। या व्यतिरिक्त शहरातील वाढीव वस्तीत पाणी पुरवठाकरिता जलवाहिनीचे काम करण्यात आले, तसेच त्या भागातील अंतर्गत सिमेंट रस्ते देखील पूर्ण करण्यात आलेले आहेत। यामुळे शहर व अंतर्गत परिसर सुंदर दिसत असून शहराची विकसित शहराकडे वाटचाल होत आहे। मुरुम हे क वर्गाचे नगर परिषदेचे ठिकाण असले तरी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या माध्यमातून शहरात झालेल्या मोठ्या विकास कामांमुळे बदललेल्या शहराचे रूप मोठ्या शहराप्रमाणे दिसत आहे। विकास कामांमुळे शहरात झालेल्या सुंदरतेबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत असून माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे आभार देखील व्यक्त केले जात आहे। आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या वतीने माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची प्रतिक्रिया घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना शासनाचा विकास निधी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवून विकास कामे करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे। त्याच अनुषंगाने महायुतीच्या सरकारमध्ये नगर विकास विभाग माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने मुरुम शहराच्या विकास कामांसाठी जास्तीचा निधी उपलब्ध करून घेता आला, त्यामुळे मुरुम शहरात विविध विकास कामे झाल्याचे दिसत आहेत। तसेच यापुढील काळात देखील महायुतीचे सरकार असल्याने शहराला विकास कामांसाठी निधी भासल्यास उपलब्ध करून घेता येईल, अशी त्यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली।